काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात हायकमांडला यश आलंय। काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेतलाय, तर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। त्यात नसीम खान यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे, तर नसीम खान आता प्रचारात सक्रिय होणार आहेत। नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे। मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा गैरव्यवहार झाला असून हे सगळे बिल्डर्स मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत असा आरोप देखील राऊतांनी केला आहे। बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली याचा खुलासा करणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी दिला। विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरएसएस आणि करकरे यांच्यात वाद सुरू होते, त्यामुळेच अशा थिअरी मांडल्या जात आहेत असं विधान राऊतांनी केलंय। वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे। हे लोक आता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पाकिस्तानची भाषा बोलू लागलेत अशी टीका शिंदेंनी केली। कदापि सहन करणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गल्लोगल्ली फिरणं त्यांना शोभत नाही, राजीनामा देऊन त्यांनी फिरावं अशी टीका पटोलेंनी केली। तर ईडी कारवाई वेळी अजितदादांच्या डोळ्यात अश्रू होते। मी नाटक आयुष्यात कधीही केलं नाही असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलंय। बारामतीच्या सुप्रिया सुळेंची सांगता सभा झाली आणि यावेळी रोहित पवारांना अश्रू अनावर झाले। यावरून अजित पवारांनी रोहित नाटक करत असल्याची टीका केली होती, त्यावर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। हेमंत गोडसेंनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही म्हणून उमेदवारीलाही उशीर झाला होता असा थेट आरोप नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंबद्दल उघड नाराजी आहे, मात्र महायुतीचा धर्म पाळणारच असंही भाजप कार्यकर्त्यांना म्हटलं। 3 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम